तर गावची जत्रा आली होती आणि जत्रा आली होती म्हणलं संदल आता जावं लागतंय ना. तर संदल हा असा एक विषय असतो म्हणजे नाही का, संदल म्हणजे आपल्या गावात ज्या देवाची जत्रा आहे का त्या देवाची मिरवणूक काढली जाते. आता आपल्या गावात होती दावल मालिक बाबांची जत्रा, त्याच्यामुळे नाही का दावल मालिक बाबांचं म्हणजे संदल होतं, त्याच्यामुळे नाही का मस्तपैकी डीजे वगैरे होता. आधी आपण देवावर गेलो, मस्तपैकी पाय वगैरे पडलो, सगळे मित्र वगैरे होते आणि नाही का इथं म्हणजे लाईट माळी तर इतक्या भारी भारी लावल्या तर म्हणजे सजावट इतकी मस्त केली होती ना, काही विचारायला सोय नाही. सगळे जण आधी येऊन इथं दर्शन वगैरे घेतलं, कारण आपल्याला परत म्हणजे हे जरा डोंगरावर आहे ना, आपल्याला खाली जायचं होतं, परत तिथं मिरवणूक चालू होती. त्याच्यामुळे नाही इथं सगळा परिसर वगैरे बघितला. परिसरात नुसती लाइटिंग करून टाकली होती, म्हणजे एकदम भारी काम करून टाकलं होतं. भैया पण होता सोबत, त्याच्यामुळे काही विषय नाही, सगळे पोरं होते. त्याच्यानंतर म्हणले आता चला, इथून दर्शन वगैरे घेतलं, निघलो डायरेक्ट खाली. आता खाली निघलो, 4-5 गाड्या होत्या, म्हणलं काय बसले ज्याच्या गाडीवर. आणि नेमका दादूने आपला मोबाईल घेऊन घेतला होता. म्हणलं काढ. दादू म्हणलं आज बी मी व्लॉगिंगचं काम चालू करतो, आजपासून जाऊ दे म्हणलं, त्याला बी जमतंय थोडंफार. नंतर येशीच्या आतमध्ये आलो, म्हणजे आपण जरा लवकरच आलो होतो, तोवर तर काय डीजेचं कामकाज चालू बी नव्हतं झालं. त्याच्यानंतर जे काय पोरांनी ताल धरलाय काही विचारूच नका, सगळे जे एकदम नाचायला चालू केलं होतं. आपल्या शेजारीच म्हणजे एक चिखली म्हणून गाव आहे, तिथला जॅगवार नावाचा डीजे पण या मिरवणुकीला म्हणजे गावातल्या पोरांनी सगळ्यांनी अरेंज केला होता. बाकी दादाला एक काय सुचलं होतं काय माहिती, तो बी आज ताल धरून नाचत होता. बाकी सगळे बी नाचत होते, पण ह्यालाच काय झालं काय माहिती एवढं नाचायला. मी पण जरा म्हणलं आपलं अंग बी मोकळं करून घ्यावं, त्याच्यामुळे मी बी डायरेक्ट नाचायला निघून गेलो की. आणि ही परंपरा म्हणजे जुन्या काळापासून आपल्या गावात चालत आलेली आहे. म्हणजे काय तर गाजत वाजत देवाची मिरवणूक काढायची ही परंपरा नाही का लय आधीपासून, म्हणजे आपल्या पार आजी आपण ज्या ह्याच्यापासून चालत आलेली आहे की आधी ढोल तशाच्या नादात काढत असतील, बट आता नाही का, आता ती डीजेच्या स्वरूपात पण झालेली आहे. त्याच्यामुळे सगळे आपण जसं बघतोय तसंच तर डीजेच्या स्वरूपातच ही मिरवणूक काढतात, पण गाजत वाजत तर देवाची मिरवणूक होतीच. बाकी जाऊ द्या, ब्लॉग आवडला असेल तर आपल्याला फॉलो करायला अजिबात विसरू नका, लाईक आणि शेअर तर तुम्ही नक्कीच करा. बाकी काय नाही, भेटू आपण उद्याच्याला, कारण आपली मिरवणूक पण आता संपलेली आहे. त्याच्यामुळे नाही का धन्यवाद, आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. चला भेटू उद्याच्याला, बाय बाय. आणि आपण एक एडिट बनवलेलं आहे, ते मी कमेंट मध्ये सांगून कसं काय बनवलंय नेमकं.